जय 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 हनुमान। प्रत्येक देशाला आपला स्वतंत्र एक असा इतिहास असतो. आपल्या भारतालाही तो आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. निव्वळ भारतीयांनाच नव्हे तर जगातल्या प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम आणि आदर वाटतं. विविध संस्कृती इथे एकत्र कशी नांदते याबद्दल त्यांना नेहमीच आपुलकीपणा वाटतो. हजारो वर्षाच्या या परंपरेला एक कीड लागली होती, ती म्हणजे जातीयतेची. अनेक महापुरुषांनी आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती, पण जातीयतेविरुद्ध प्रखर हल्ला किंवा त्याचा बिमोड करण्याचं धारिष्ट हे कोणत्याही महापुरुषाने दाखवलं नाही. अस्पृश्य समाज हा चातुर्वर्ण्याच्या नावाखाली भरडला जात होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे अनेक महाभागही त्या काळात होते. धार्मिकतेचा बुरखा पांघरून शेकडो वर्ष अस्पृश्य समाजाने भारताला कलंकित केले, पण त्यांची हाक मात्र कोणाच्याही कानी गेली नाही. यासाठीच की काय, मध्य प्रदेशातील महू या एका छोट्याशा गावात एका अस्पृश्य सुभेदाराच्या घरी 14 एप्रिल 1891 रोजी एका क्रांतीसूर्याचा जन्म झाला. सुभेदार रामजी सकपाळ यांच्या घरी 14व्या अपत्याने जन्म घेतला. दिवस होता 14 एप्रिल 1891. त्याचं नाव भीमराव ठेवण्यात आलं. त्याला सर्वजण प्रेमाने भिवा म्हणू लागले. सुभेदार रामजी सकपाळ हे त्यावेळेस मिलिटरीत कार्यरत होते. गोऱ्या साहेबांबरोबर काम करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. शिक्षणाने माणूस मोठा होतो, हुशार होतो याची जाणीव त्यांना झाली होती. त्यांचीही भिवाकडून हीच अपेक्षा होती की गोऱ्या साहेबांप्रमाणे त्याने शिकून खूप मोठं व्हावं. रामजींनी गोऱ्या साहेबांकडे भिवाच्या शिक्षणासाठी गळ घातली. गोऱ्या साहेबांनी त्यासाठी परवानगी सुद्धा दिली. भिवाचं नाव त्यावेळेस भीमराव रामजी आंबावडेकर असं लावण्यात आलं. रामजी सकपाळ हे रत्नागिरीच्या आंबावडे या गावचे. त्या काळी गावाचं नाव लावण्याची पद्धत होती. भिवा आता शाळेत जाऊ लागला, पण इतर मुलांप्रमाणे त्याला शाळेत शिकू दिलं गेलं नाही. पहिल्याच दिवशी महाराचं पोर म्हणून त्याला हिणवलं गेलं. त्यामुळे तो संपूर्ण दिवस भिवाला वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागेल. त्यानंतर प्रत्येक दिवस भिवाने वर्गाच्या बाहेर बसूनच अभ्यास केला. भीमरावांना तो अस्पृश्यतेचा लागलेला पहिला चटका होता. घरी आल्यावर त्यांनी रामजींना ही सर्व हकीकत सांगितली. रामजींनी त्यांना जातीबद्दल व चातुर्वर्ण्याबद्दल हकीकत सांगितली खरी, पण त्या इवल्याशा भिवाला त्यातलं फार काही कळलं नाही. महाराचं पोर म्हणून बामणांच्या पोरासोबत शिकण्याचा अधिकार नाही हे त्यांना कळून चुकले. अपमानाचं हे बीज त्या कोवळ्या वयात निष्पाप मनावर नकळतपणे जखमा करून गेलं, ज्याची दाहकता दिवसेंदिवस प्रखरच होत गेली आणि ती भीमरावांना कठोर आणि जिद्दी बनवत गेली. रोज शाळेत जाऊन सुद्धा वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागतं हे त्यांना रुचायचंच नाही. शिवाय शाळेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या माठातून पाणीही पिता यायचं नाही. समजा तहान लागलीच तर शाळेच्या शिपायाने येऊन ते पाणी द्यायचं, आणि तेही दुरूनच. एखाद्या दिवशी शिपाई आला नाहीच तर तो दिवस पाणी न पिताच काढायचा, पण पाण्याच्या माठाला हात लावायचा नाही. हे कळल्यावर तर ते अजूनच चकित झाले. पाणी ही निसर्गाची देण आहे, त्यासाठी भेदभाव कशाला? हे सर्व प्रश्न त्या इवल्याशा भिवाला त्रास देऊ लागले. तो तसाच अपमान सहन करत
पुढील शिक्षण घेत होता. मन लावून अभ्यास करत होता. रामजी सकपाळ हे 1894 मध्ये मिलिटरी सर्व्हिसमधून निवृत्त झाले. त्यांनी आपलं बस्तान हलवलं ते साताऱ्याला. साताऱ्याला आल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच भीमरावांची आई भीमाई यांचं निधन झालं. याचा खूप मोठा परिणाम भीमरावाच्या मनावर झाला. त्यावेळी मायेची सावली म्हणून त्यांच्या आत्या पुढे सरसावल्या. भीमरावांच्या आईचं निधन झालं त्यावेळेस त्यांना 2 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. इतक्या लहान वयात आलेली ही परिस्थिती पाहून भीमराव डगमगले नाहीत. त्यांनी आपलं शिक्षण चालूच ठेवलं. त्यांच्या भावांनी आणि बहिणींनी शाळा सोडली होती, पण भीमराव मात्र शिक्षण घेतच राहिले. त्यांची हुशारी बघून त्यांचे शिक्षक महादेवजी आंबेडकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. शिवाय त्यांचं आडनाव आंबेडकर हेही त्यांना दिलं. त्यावेळेस भीमराव आपले नाव भीमराव रामजी आंबेडकर असं देऊ लागले. रामजी सकपाळ यांनी आपला मुक्काम साताऱ्याहून मुंबईला हलवला. भीमरावांचं लग्न करून द्यायचं हे त्यांच्या मनात होतं. 1907 रोजी भीमरावांच्या वयाच्या 16व्या वर्षी दापोलीच्या रमाबाई यांच्याशी त्यांचा विवाह करण्यात आला. त्यावेळेस रमाईचं वय हे 9 वर्ष होतं. लग्न झालं म्हणून त्यांनी शिक्षण सोडले नाही, तर ते पहिले अस्पृश्य होते ज्यांनी एल्फिस्टन रोडच्या हायस्कूलमध्ये ऍडमिशन मिळवलं होतं. तिथेही स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव होताच. तिथेही त्यांना सतत अपमान सहन करावा लागत होता. पण याचा परिणाम त्यांनी कधीही अभ्यासावर नाही होऊ दिला. साल 1907 महारांच्या पोरांमध्ये पहिला महार जो मॅट्रिकची परीक्षा पास झाला होता ते म्हणजे भीमराव आंबेडकर. ते पहिले अस्पृश्य होते ज्यांनी मुंबई विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी ऍडमिशन मिळवलं होतं. आपल्या जातीच्या मुलाने मिळवलेलं यश पाहून सारा राजवाडा हेलावून गेला होता. रामजींचं आणि भीमरावांचं कौतुक सगळीकडे होत होतं. भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले म्हणून त्यांचे शिक्षक दादा केळुसकर, ज्यांचं नाव होतं कृष्णाजी अर्जुन केळुसकर, यांनी त्यांना त्यांच्या यशाबद्दल भगवान गौतम बुद्ध यांचं चरित्र भेट म्हणून दिलं. भीमराव पुढे पुढे शिकतच राहिले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये पदवी मिळवली. पुढे त्यांना बडोदा संस्थानांकडून ₹25 एवढी स्कॉलरशिपही मिळाली. त्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी सुद्धा केली. त्याच दरम्यान रमाबाईंनी त्यांच्या पहिल्या अपत्यास जन्म दिला. त्याचं नाव ठेवण्यात आलं यशवंत. पण महापुरुषांच्या आयुष्यात सुखच सुख राहिलं तर मग काय. एका बाजूला पिता झाल्याचा आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे वडील रामजी सकपाळ हे मुंबईत निधन पावले. ज्यांनी हालाखीच्या परिस्थितीत सुद्धा भीमरावांचं मनोधैर्य कधी खचू दिलं नाही, त्यांच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. अशा प्रेमळ पित्याचं छत्र हरवल्यानंतर भीमराव खऱ्या अर्थाने पोरके झाले होते. पण त्यांनी हार मात्र मानली नाही. एका बाजूला जातीयतेने हैराण, तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक अडचणी. या सगळ्यांवर मात करण्यासाठी ते सज्ज होते. तेव्हा त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला होता. हा फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या पददलित समाजाच्या काळजीने व्यथित झाला होता. त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, सन्मान मिळवून देण्यासाठी आता हा संघर्ष चालूच राहिला होता. 1913 साली बडोदा संस्थानाकडून त्यांना दुसरी स्कॉलरशिप मिळाली होती, परदेशी जाऊन शिकण्यासाठी. न्यूयॉर्क मधल्या कोलंबिया या विद्यापीठातून त्यांनी पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तिथे जाऊन प्रचंड अभ्यास केला, रिसर्च केला
अहोरात्र ज्ञानाची कास धरून भीमराव अविरत परिश्रम घेऊ लागले. 1917 साली त्यांनी डॉक्टरेट पदवीसाठी प्रयत्न सुरू केले आणि अवघ्या 4 वर्षात त्यांनी त्यांचा प्रबंध पूर्ण केला. डॉक्टरेट पदवी घेऊन ते पुन्हा भारतात परतले. त्यावेळी ते फक्त भीमराव आंबेडकर राहिले नव्हते, तर ते अस्पृश्य समाजाचे बाबासाहेब झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या क्रांतीसूर्याने आपल्या तेजाने सारं जग व्यापून टाकलं. कित्येक शतकापासूनची जातीयतेची कीड आणि जुन्या विचारांवर प्रखर हल्ला चढवला. कित्येक वर्षापासून ज्या समाजाने अस्पृश्यते पलीकडलं आयुष्यच बघितलं नव्हतं, त्या समाजाला त्यांच्या हक्कांची, अधिकारांची जाणीव करून दिली. धार्मिकतेचा बुरखा आपल्या तेजाने जाळून ह्या क्रांतीसूर्याने अनेक शतकांचा इतिहास बदलला.